सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। बेटावद येथील तरुण सुलेमान खान याच्या निर्दयी खुनातील आरोपींना अटक करण्याची काँग्रेसने मागणी केली आहे। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील बेटावद येथील सुलेमान खान रहीम खान याचा निर्दयीपणे 25 ते 25 लोकांच्या जमावाने खून केला असून यातून पुन्हा महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला। या खुनातील आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी आज पाचोरा काँग्रेसच्या वतीने उपविभागीय प्रांत अधिकारी व पाचोरा पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। सदर गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक नाही झाल्यास आम्हा सनदशीर मार्गाने आंदोलन करावे लागेल। महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे म्हणून शासनाने प्रयत्न करावे अशी आम्ही मागणी करत आहोत। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुका ह्या तालुक्यामध्ये एक खेड्याचा गाव आहे बेटावद म्हणून। ह्या ठिकाणी एक भयंकर घटना घडलेली आहे, जी घटना आतापर्यंत जळगाव जिल्ह्यामध्ये घडलेली नाही। ह्या घटनेमध्ये सुलेमान नावाच्या एका मुस्लिम मुलाला 4-5 ठिकाणी मोटरसायकलीवर बसून घेऊन जाऊन त्याला मारण्यात आला आणि इतका मारण्यात आला की त्याचा जीव तेथेच त्याने गमावलेला आहे। तर ह्या घटनेचा जामनेर तालुक्यातील पोलीस प्रशासनाला काही माहितीच पडली नाही का अशी आपल्या जामनेर तालुक्यामध्ये घटना घडते आहे आणि त्यांनी त्याचा काही बंदोबस्त केला नाही आणि त्या मुलाला जीव गमावावा लागला। ही जे हिंदू मुस्लिमची जे हे प्रथा ह्या महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये चालू झालेली आहे, याला कुठेतरी आळा बसला पाहिजे। एकीकडे सरकार म्हणते, मोदी म्हणते की सर्व धर्म समभाव, हा कुठे गेला सर्व धर्म समभाव? फक्त मुस्लिम लोकांना बॉम्ब लिंचिंग करायचा आणि त्याला जीव जाईपर्यंत मारायचा, हे कुठपर्यंत सहन होणार आहे? जर यामध्ये जे काही लोक दोषी आहे त्यांना ताबडतोब अटक केली पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे। यासाठी आज आम्ही या मोर्चा घेऊन निवेदन द्यायला पाचोरा पोलीस स्टेशनला आणि मेहरबान प्रांत साहेब यांच्याकडे हलवलं आणि त्यांना आम्ही सर्व धर्मीय लोकांनी, सर्व पक्षीय लोकांनी याच्यामध्ये सामील होऊन या गोष्टीचं यांनी हे केलेलं आहे। तर याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि हे जे घटना मॉब लॉन्चिंगची उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये चालू होती, ते आता जळगाव जिल्ह्यामध्ये चालू करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केलेला आहे। तर यांना कडक शासन व्हावं एवढीच आम्ही पोलीस प्रशासनाला आणि शासनाला विनंती करतो। यांनी ताबडतोब त्या दोषी लोकांवर कारवाई केली पाहिजे आणि ताबडतोब ज्या घरचा माणूस गेलेला आहे, मुलगा गेलेला आहे, त्याला न्याय मिळवून द्यायला पाहिजे आणि मुस्लिम समाज बी हे मानतो की आम्हालाही न्याय मिळाला पाहिजे। जिल्ह्यामध्ये किंवा देशामध्ये किंवा राज्यामध्ये कोणतीही घटना घडत असेल तर त्याचा पत्रकार लोक फार बोजबारा करतात, परंतु अशा मुस्लिम समाजाच्या बद्दल काही घटना घडले तर पेपरवाल्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी या गोष्टीला उचलून शासनापर्यंत पेपराच्या माध्यमातून त्या गोष्टी पोहोचवल्या पाहिजे। एवढं बोलून मी माझा जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील बेटावद येथील एक सुलेमान खान नावाचा युवक होता, त्याची निर्दयीपणे त्याचा खून करण्यात आला, त्याच्या आधी हाल करण्यात आले आणि 15 ते 20 लोकांनी त्या मॉब लिंचिंगचा प्रकार करून त्याचा खून करून त्या घटनेला इतके दिवस झालेले आहेत। तर शासनाला आम्ही सांगतो की तात्काळ त्याची दखल घेऊन आरोपींना अटक करावी म्हणून आज आम्ही पाचोरा पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलो होतो। या ठिकाणी प्रांत ऑफिसला निवेदन दिलेलं आहे। कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्रामध्ये अबाधित राहायला पाहिजे। कायदा सुव्यवस्थाचे आज जो आहे तो म्हणजे तो प्रश्न ऐरणीवर पडलेला आहे। हे तालुक्याने ग्रामीण भागामध्ये जे मोठ्या मेट्रो सिटीमध्ये होतं ते दिल्लीचा विषय राज्यावर आला, राज्याचा विषय जिल्ह्यावरचा आता तालुक्यावर आणि आता खेड्यामध्ये हा विषय आता व्हायला लागलेला आहे आणि याला कुठेतरी आळा बसायला पाहिजे। म्हणून आम्ही आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने त्याच्यात विविध सामाजिक संघटनेच्या या ठिकाणी प्रतिनिधीच्या वतीने आम्ही आज याचे निवेदन दिलेलं आहे आणि या घटनेच्या संदर्भात या तालुक्यात देखील पाचोरा तालुक्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित कशी राहील या संदर्भातच आम्ही इथल्या पोलीस निरीक्षक असेल, SDM असेल यांची चर्चा केली आहे।
येणाऱ्या काळामध्ये अशा घटना वारंवार होऊ नये, कारण ह्या घटना म्हणजे जो मूळ प्रश्न असतो महाराष्ट्रामधला, देशामधला जो मूळ प्रश्न आहे, बेरोजगारी आहे, महागाई आहे, याच्यावरचा मूळ प्रश्न भरकटण्याचा हा विषय येऊन जातो. म्हणून अशा या घटना वारंवार होऊ नये यासाठीच पायबंद घालावा आणि सरकारने याच्यावर दखल घ्यावी, म्हणून आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. शासनाने याची दखल घ्यावी, अन्यथा आम्हाला संरक्षित मार्गाने आंदोलन करावं लागेल, असा देखील आम्ही या ठिकाणी इशारा दिलेला आहे. जागर जनस्थानकरिता फराज अहमद, जळगाव.